मी सगळ्यात पहिल्यांदा बोलवतोय पद्मनाभ गायकवाडला. यमुना तेरी वाजवी बासुरी, यमुना तेरी वाजवी बासुरी, नंदाचा वखळ हरी ग बाई, 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 नंदाचा वखळ हरी. आणाया गेले पाण्याचा माठ, बंद केला विश्राम घाट, आणाया गेले पाण्याचा माठ, बंद केला विश्राम घाट, कंस किल्ल्याची बाई आणे, कंस किल्ल्याची बाई आणे, तोडीली पायरी बाई, तोडीली पायरी ग बाई, नंदाचा वखळ हरी ग बाई, नंदाचा वखळ हरी ग बाई, नंदाचा वखळ हरी. खूप छान झालं गाणं. थँक्यू. आपण स्वप्नील दाला विचारूया. वा पद्मनाभ, आलास परत फॉर्म मध्ये आलास. थँक्यू. तेंडुलकरचा परत फॉर्म मिळवलास. थँक्यू. मला सांग, ही कृष्णाची जी गाणी असतात ना त्याच्यावर कॉपीराईट हक्क माझा आहे. तू कसं काय गायलास? हे गाणं कोणाचं होतं रे? माझ्या बाबांचं आहे, अरे वा, काय त्यांचं नाव सांग मला. ते आलेत का इकडे? बाळकृष्ण गायकवाड. वा वा वा, खूप छान गाणं आहे, सुंदर गाणं आहे, अतिशय मेलोडियस गाणं आहे आणि खूप सुंदर कंपोजिशन केलं. थँक्यू व्हेरी मच. अशी अजून छान छान गाणी पद्मनाभनी इथे सादर करावी अशी आमची इच्छा आहे. जरूर. आणि जरूर त्याला तुम्ही छान शिकवताय, जरूर. चांगली तयारी करून घेताय. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. पद्मनाभ मगाच्या पेक्षा खूप चांगला गायलास आता. थँक्यू. स्वप्नील दादा म्हणाल तसा साहेब चाल फार सुंदर होती, खूप चांगली चाल होती आणि अशीच नवीन नवीन चांगली चांगली गाणी ऐकायची आहेत अजून आम्हाला. आणि तू अजून चांगला गाऊ शकशील. फक्त आता स्वप्नील दादा म्हणाल तसा थोडासा आराम कर, जास्त बोलू नकोस. खरं सांगू का, कोणताच सेन्सिबल माणूस जास्ती बोलत नाही. म्हणजे गायक असेल नाही तर कोणताच जास्ती बोलत नाही. मी पण आता जास्ती बोलत नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि या थीमला आपल्याला फक्त स्वप्नील दादाचे मार्क्स कळणार आहेत. दादा, मार्क्स. थँक्यू पद्मनाभ. Thank you. थँक्यू.